एकदा सॉक्रेटिसकडे एक तरुण जातो आणि त्याला विचारतो की यशस्वी होण्याचं रहस्य काय आहे. सॉक्रेटिस त्याला म्हणतो, ठीक आहे, तुला यशस्वी होण्याचं रहस्य हवं असेल तर तू उद्या ये, मी तुला त्याचं रहस्य सांगेन. ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी सॉक्रेटिसकडे जाते. गेल्यानंतर सॉक्रेटिस एका मोठ्या पाण्याने भरलेल्या ड्रमजवळ त्याला घेऊन जातो आणि ती व्यक्ती तो तरुण त्यांना विचारतो सॉक्रेटिसला की मला तर तुम्ही या ठिकाणी रहस्य सांगणार होतात ना, मग मला इथं का घेऊन आलात. सॉक्रेटिस म्हणतो, एक मिनिट थांब. सॉक्रेटिस त्या तरुणाची मान धरतो आणि ती जोरात अशी पाण्यामध्ये धरतो, पाण्यामध्ये बुडवतो त्याला. तो हात मारायला लागतो, घुटमळायला लागतो तरुण आणि बाहेर येण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागतो. पण सॉक्रेटिसने खूप ताकदीनं त्याला त्या पाण्यामध्ये बुडवलेलं असतं, धरून ठेवलेलं असतं, अक्षरशः इतकं की तो काळा निळा व्हायला लागतो. आणि जेव्हा शेवटी सॉक्रेटिसच्या असं लक्षात येतं की तो खूपच गुदमरायला लागलेला आहे, तेव्हा त्याला बाहेर काढतो. तो तरुण खूप चिडतो आणि सॉक्रेटिसला म्हणतो, मी तुम्हाला यशाचं रहस्य विचारायला आलो तर तुम्ही मला ज्या जीवावरती उठलात. सॉक्रेटिस म्हणतो की अरे, यशाचं रहस्य तर हेच आहे, तुम्हाला हे कसं काय. सॉक्रेटिसने उत्तर दिलं. तो म्हणाला की मला सांग, तुला जेव्हा मी या पाण्यामध्ये बुडवत होतो किंवा तू बुडालेला होतास तेव्हा तुला सगळ्यात जास्त काय गरजेचं वाटत होतं, काय आवश्यक होतं. तो म्हणाला, ऑब्व्हियस आहे, मला ऑक्सिजन गरजेचा होता, मला हवा गरजेची होती आणि त्याच्यासाठी मी धडपडत होतास ना. मग यश मिळवण्यासाठी सुद्धा, यशस्वी होण्यासाठी सुद्धा जेव्हा तुझी अशीच धडपड होईल जितकी आता झाली श्वास घेण्यासाठी, तेव्हा तू यशस्वी होशील. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सॉक्रेटिसने म्हणालेल्या या वाक्यामध्ये खरंच खूप तथ्य आहे. आज आपण बघतो हल्ली यशस्वी होण्यासाठी वेगवेगळे क्लुप्त्या, वेगवेगळ्या युक्त्या, टॅक्स सांगितल्या जातात. पण एक आहे, यशाला शॉर्टकट नाही आहे बरं का. यशाला कुठलाही शॉर्टकट नाही, त्याला सचोटी ही आवश्यकच आहे. तुमच्यामध्ये मनोधैर्य हे खूप आवश्यक आहे आणि तुमचा दृष्टिकोन, कष्ट करायची तयारी तुमची किती आहे. एखाद्या गोष्टीला मिळवायचं आहे तर त्या गोष्टीला मिळवण्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची किती तयारी आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. इथं तुम्ही बघितलंय का, समजा 2 संघ आहेत आणि 2 संघांमध्ये एक विजयी संघ आहे आणि एक उपविजेता आहे. तर त्यामध्ये बघा, विजयी संघाचे जेव्हा तुम्ही निरीक्षण करता, तसं बघायला गेलं तर दोन्ही संघांचं निरीक्षण केलं तर फारसा फरक नसतो. कारण खेळाडूंची संख्या म्हणा, शरीरयष्टी म्हणा, देहबोली म्हणा, या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी सारख्याच असतात. पण फरक एका गोष्टीचा असतो की जो विजेता संघ असतो त्याला सर्वस्व अर्पण करण्याची सचोटी, या गोष्टी त्याच्यामध्ये जास्त बघायला मिळतात, म्हणून तो विजेता असतो. जिंकण्याच्या जिद्दीनं खेळणं आणि फक्त पराभव टाळण्यासाठी खेळणं, या दोघांमध्ये खूप फरक आहे बरं का. जेव्हा तुम्ही जिंकण्याच्या जिद्दीनं खेळता तेव्हा तुम्ही यशस्वी होताच. इव्हन तुम्ही अर्ध्याहून यशस्वी झालेला असता तेव्हा तुमच्या पूर्ण देहबोलीमध्ये एक लकबच वेगळी असते. पण जेव्हा तुम्ही या ठिकाणी फक्त हारू नये म्हणून खेळताना, तेव्हा तुम्ही आधीच कचकाऊ भूमिका स्वीकारलेली असते. मला विद्यार्थ्यांना सांगायचं किंवा मला तरुणांना हे सांगायचं की सगळ्यात पहिला एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की कोणतीही गोष्ट, कोणतीही परिस्थिती ही आपल्याला हवी तशी नाही होत. आपल्याला यशस्वी व्हायचं आहे तर आपल्याला प्रतिकूल परिस्थितीमधूनच यशस्वी व्हावं लागणार. कुठलीच गोष्ट ही आपल्याला अनुकूल होऊन मिळणार नाहीच आहे, तिच्यामध्ये तुम्हाला बदल करावा लागणारच आहे. तुम्हाला तुमच्या परिस्थितीवरती मात करणं ही सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे आणि हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. मग परिस्थिती आपल्या बाजूने नाहीये म्हटल्यानंतर आपल्याला कसंही भरकटूनही चालणार नाही किंवा मग स्थिर राहूनही चालणार नाही. आपली नाव ही आपल्यालाच हाकारली पाहिजे, हे आधी लक्षात घ्या तुम्ही. मग कधी ती वाऱ्याच्या दिशेने किंवा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने, तर तुम्ही या स्पर्धात्मक जगामध्ये टिकून राहणार. आणि खरं सांगते, तुम्ही सचोटीने, प्रामाणिकपणाने जर तुम्ही कष्ट करत असाल तर लक्षात ठेवा, तुम्ही यशस्वी झाल्यावाचून राहणार नाही. कारण कसं होतं की यशस्वी होण्यासाठी काही वेगळा मंत्र किंवा वेगळी अशी कुठलीच क्रायटेरिया, कुठलीच भूमिका, बांधिलकी नाहीये. फक्त तुम्ही भूमिका तुमची आणि तुमची बांधिलकी ही तुमच्या ध्येयाशी असणं गरजेचं आहे. तुम्ही ध्येयनिष्ठ असणं फार आवश्यक आहे आणि इतकं सोपं नाही. एकदा एका व्यक्तीने काय केलं होतं तुम्हाला सांगते.
त्याने एक घोडा घेतला शर्यतीचा, अगदी वेगवान धावणारा घोडा त्याने विकत घेतला आणि त्या घोड्याच्या तबेल्याच्या बाहेर एक पाटी लावली की जगातील सर्वात वेगवान धावणारा घोडा. आता तो घोडा त्यांनी विकत घेतलाय, त्यांनी त्या तबेल्यामध्ये बांधला, पण त्या घोड्याला आवश्यक असणारा सराव किंवा त्याला खुराक त्यानं दिलाच नाही. आणि दिला नाही म्हटल्यानंतर त्यानं काय केलं की काही दिवसानंतर त्याला शर्यतीमध्ये उतरवलं आणि शर्यतीमध्ये तो घोडा सगळ्यात शेवटी आला. तेव्हा त्यानं ती पाटी बदलून तिथं काय लिहिलं की घोडा वेगवान पण त्याहून वेगवान दुनिया. मग मला सांगा की इथं त्यानं स्वतःचा जो कमकुवतपणा आहे, स्वतःचा जो नाकर्तेपणा आहे, त्या व्यक्तीने इथं दाबलेला आहे किंवा लपवलेला आहे. म्हणजे इथं त्या घोड्याला खरं तर सरावाची आवश्यकता आहे. तसंच तुमच्या मनामध्ये असणारं जे ध्येय आहे त्या ध्येयाला तुम्ही या ठिकाणी परिपूर्णपणे सातत्याने त्याला वेगवान ठेवणं, त्याला सरावात ठेवणं, त्याला जे लागेल त्या आवश्यक गोष्टी त्याला पुरवणं हे सर्वस्वी आपलं काम आहे. आणि तरच आपण काय करू शकतो, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. आणि आता आपल्या हाती फक्त नशीब माझं चुकीचं आहे हे म्हणण्यावरून आपल्याकडे पर्याय राहत नाही. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. फक्त इतकं सांगेन की ध्येयाबद्दल तुम्ही प्रामाणिक राहणं आणि सचोटीने प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे. फक्त कुणावरती तरी विसंबून राहणं, परिस्थितीला नावं ठेवत राहणं, मग मला हे जमणारच नाही आहे असं सतत आणि सातत्यानं म्हणत राहणं हे खूप चुकीचं आहे. कारण आपण बदलल्याशिवाय, आपण काही गोष्टी स्वीकारल्याशिवाय समोरची परिस्थिती ही बदलणार नाही. जर तुम्हाला ती बदलायची असेल तर तुम्हाला त्या परिस्थितीला आधी स्वीकारणं हे फार आवश्यक आहे. आणि माझं नेहमी एक वाक्य विद्यार्थ्यांना सांगणं असतं की सेल्फ हेल्प इज द बेस्ट हेल्प. कारण तुम्ही स्वतःची मदत करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. कारण जगाला समजून घेणारे खूप लोक आहेत, पण स्वला जेव्हा समजून घ्यायची वेळ येते ना, तेव्हा आपण एकटे शांत नाही बसू शकत. त्यामुळं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही तुमच्या आवडत्या एका व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.